नमस्कार मित्रांनो, मी राम मोरे गावरान कुक्कुटपालन आणि शेळीपालन करतो मित्रांनो. तर आपण शेळ्यांना चारा असा या पद्धतीने लावलेला आहे मित्रांनो, वाफे पद्धत. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, आपल्या इकडे मेथी घास आहे, गावरान दशरथ घास आहे, नेपियर आहे आणि मार्वेल गवत आहे मित्रांनो. आणि बरेच असे 2-3 प्रकारचे चारे आहेत, तुपटी वगैरे त्यात व्हिडिओमध्ये टाकलेलं नाही मित्रांनो मी. तर मित्रांनो, हे प्रोटीनयुक्त चारे आहेत मित्रांनो. तर यांच्यामुळे शेळ्यांना खूप उपयोगी आहार मिळतो आणि शेळ्यांवर चमक येते मित्रांनो. आणि प्रोटीनयुक्त असल्यामुळे त्यांना खूप काही फायदा होतो मित्रांनो. तर तुम्ही या प्रकारचे चारे लावून शेळीपालन करू शकता मित्रांनो. तर बघा, आपण असे चारे लावलेले आहेत आणि चाऱ्यांची क्वालिटी बघू शकता तुम्ही. पुढे आपला फॉर्म दाखवणारच आहे मित्रांनो तुम्हाला मध्येही. तर प्लीज व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो. बघा, मध्ये फॉर्ममध्ये आपली शेड वगैरे 2 दिवस झाले आपली शेळी वेलेली होती मित्रांनो. 2 पाटे दिल्या त्यानं आणि 2-2.5 कोंबड्या पण आहेत मित्रांनो आपल्याकडे. शेळी पालनासोबत कुक्कुटपालनही करतो. आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्या पिल्लांची क्वालिटी आणि चमक. तर या क्वालिटीचं आणि चमकचं रहस्य तुम्हाला पुढं सांगणार आहे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही, 2-3 महिन्या अगोदर आणलेले होते आपण, त्यानंतर अशी चमक झालेली आहे. आणि आणल्याच्या पण व्हिडिओ टाकलेले आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलला जाऊन. आणि यापुढेही आपल्या फॉर्मवर व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. आपण आणले होते त्यावेळेस कसे होते मित्रांनो. तर आपल्याकडे बरेच कोंबड्या पण आहेत मित्रांनो. हे बघा कशी चमक आहे आपल्या पिल्लांना. तर वेळेवर खाद्य, वेळेवर औषध पाणी जर केलं ना मित्रांनो, शेळ्यांना काहीही होत नाही मित्रांनो. तर लस वगैरे वेळेवर देत जा मित्रांनो. आणि खास करून पावसाळा लागला की PPR स्टार्टिंगलाच द्यावं मित्रांनो, जेणेकरून आजार खूप काही परिणाम होत नाहीत आजाराचे शेळ्यांवर. तर या पद्धतीने आपण गव्हाणे वगैरे केलेले आहेत मित्रांनो. आणि आपण चारा वगैरे टाकलेला आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही क्वालिटी कशी आहे त्याची याआधी. आणि आपण यासोबतच त्यांना मिळवण किंवा खुराक वगैरेही देतो मित्रांनो. आणि आपण बराच 20 गुंठे चारा लावलेला आहे मित्रांनो. त्यामध्ये आपण 15 ते 20 बोकड आणि 2-3 शेळ्या वगैरे आहेत आपल्याकडं. चारा भागवतो त्यामधून त्यांना आपण. आणि कोंबड्याही आहेत बघू शकता. तर मित्रांनो बघा तुम्ही, आपण त्यांना खुराक टाकलेला आहे, गव्हाचा बारडा, मकाचा बारडा आणि इतर काही चणा वगैरे मिक्स करून टाकलेला आहे मित्रांनो. तर यामुळे आपल्या पिल्लांवर खूप क्वालिटी आणि चमक येते मित्रांनो. बघू शकता तुम्ही, या पद्धतीने आपले बोकड तयार झालेले आहेत मित्रांनो. तसेच आपल्याकडे 3 ते 4 महिन्याचे बोकड आणि पाटीही मिळतील मित्रांनो. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे किंवा एक वेळेस आपल्या फॉर्मला व्हिजिट करू शकता मित्रांनो.